सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजय दादाची मात्र फिक्स तुम्हाला फिक्स करता आले नाही त्याला मी काय करू. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, पहिले मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आणि पहिले उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री. खुर्च्यांची अदलाबदल झाली, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातली धुसफूस काही थांबत नाहीये. एखादी समस्या जशी ठराविक काळानंतर पुन्हा डोकं वर काढायला लागते ना, अगदी तसंच झालंय महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचं. शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांचं भांडण हा त्यातलाच एक प्रकार आहे. एकमेकांवरती कुरघोडी करायची संधी हे दोन्ही नेते काही सोडत नाहीत. महायुतीच्या काळातलं पहिलं अर्थसंकल्पीय आता हा अर्थसंकल्प आहे आपल्याला. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. पण मजेशीर गोष्ट म्हणजे या दोघांना कसं सांभाळून घेत असतील देवेंद्र फडणवीस. वेगवेगळे मुद्दे आहेत, अर्थातच इंटरेस्टिंग, त्यामुळे व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, पूर्ण पहा. लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रियाही यासाठी महत्वाच्या आहेत. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमध्ये चांगला संवाद कोण साधतं असा एक प्रश्न मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलेला एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमामध्ये. तेव्हा हे दोघे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार संवाद साधण्यामध्ये चांगले नाहीत अशी भूमिका, म्हणजे अगदी स्पष्ट कोणताही आडपडदा न ठेवता देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडलेली होती. त्यावेळी फार काही कोणी खोलात गेलं नाही, पण तुम्ही अधूनमधून या दोघांच्या कुरकुरीच्या बातम्या नक्कीच वाचत असाल आणि त्या संदर्भातले व्हिडिओ बघत असाल. निधी वाटपाचं हे रडगाणं आहे, जे खरं तर महायुती तयार झाल्यापासूनच आहे. आता तर अजित पवारांच्या अर्थ खात्याकडे नजर ठेवा असा आदेशच खुद्द एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेला आहे. त्यावर मग दादांनीही त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलेलं आहे. ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. आधी कुरघोड्या करायच्या आणि मग माध्यमांसमोर सगळं काही नीट आहे हे सांगायचं, हे आता या दोघांच्या बाबतीत रुटीन झालेलं आहे. अलीकडेच शिंदेंच्या सेनेतले मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याचा निधी वळवला जात असल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मी काय खिशात पैसे घेऊन बसलोय असा सवाल अजित पवारांनी केला होता. संजय शिरसाट हे सामाजिक न्यायमंत्री आहेत. त्यांच्या आणि इतर खात्यांचा जो काही निधी आहे तो दुसऱ्या योजनांमध्ये, जसं की लाडकी बहीण यासारख्या योजनांमध्ये वर्ग केला जात असल्याचा शिरसाटांचा आरोप होता. त्यांच्यासोबतच इतरही मंत्र्यांचा हात सूर आहे. आपल्या मंत्र्यांच्या तक्रारी किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी शिंदेंनी मग बैठक बोलवली. त्यावेळी अनेकांनी आपल्याला निधी मिळत नाही, आपल्या खात्याचा निधी वर्ग होतो अशा तक्रारी केल्या. त्यानंतर शिंदेंनी दादांच्या खात्यावरती वॉच ठेवण्याचा आदेशच आपल्या मंत्र्यांना दिला. अजित पवारांच्या खात्यात दोन वेगवेगळे निधी येत आहेत, त्यावरती लक्ष ठेवा असा तो आदेश होता. आता ते एवढ्यावरतीच थांबले नाही, तर अजित पवारांची भेट घेत या मुद्द्यावरती चर्चा देखील त्यांनी केली. आता कुणाकुणाची नाराजी आहे? महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी निधीवरून तक्रार तर केली आहेच आहे, पण भाजपच्या मंत्र्यांचाही तसाच सूर आहे. म्हणून तर तुम्हाला आठवत असेल, अमित शहा जेव्हा नांदेड दौऱ्यावरती होते त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी व्यासपीठावरच दादांची तक्रार केली होती. या सगळ्यावरती दादांचं काय म्हणणं आहे? अजित पवार हे अत्यंत कठोर शिस्तीचे म्हणून ओळखले जातात, किमान तशा बातम्या तरी आपण वाचत असतो. निधीचा हा जो काही विषय आहे तो आत्ताच आलाय असं नाहीये, तो त्यांच्याकडे अर्थ खातं असल्यापासूनचा आहे. पण सरकारी तिजोरीवरती अतिरिक्त ताण पडू नये, एक आर्थिक शिस्त लागावी, त्यासाठी कठोर पावलं उचलावी लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण हाच नियम लावायचा असेल तर तो सर्वच मंत्र्यांच्या बाबतीत लावला गेला पाहिजे होता, जो लावला गेलाय असं दिसत नाही. आर्थिक शिस्तीसाठी कठोर पावलं उचलावी लागतात हे खरं आहे, पण मग ही जी काही आत्ता तुम्हाला माहिती आम्ही स्क्रीनवरती दाखवणार आहोत त्याबद्दल काय म्हणणं आहे अजित पवार यांचं?
एक तक्ता आहे, अजित पवारांकडून निधी वाटपात दुजाभाव होतोय का? 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे 132, शिंदेच्या सेनेचे 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. आता निधी वाटप कसं झालेलं आहे बघा. भाजपा 89,128 कोटी, राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी 56,563 कोटी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना 41,606 कोटी. हा अर्थसंकल्पातल्या तरतुदींचा तक्ता आपण बघितला. आमदारांची संख्या पाहता सरळ शिवसेना 3ऱ्या क्रमांकावरती फेकली गेलेली आहे. म्हणजे आमदार 56, त्यांना 41,000 कोटी आणि 41 आमदार त्यांना 56,000 कोटी, असं सगळं गणित उलट झालेलं आहे. आपल्या जवळच्या लॉयल लोकांना जास्त फायदा मिळवून दिल्याबद्दल सहकाऱ्यांचा आक्षेप आहे अजितदादा यांच्यावरती. आकडेवारी समोरच आहे, त्यावरती कितीही स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं तरी त्याला आता काही अर्थ असणार नाहीये. बरं, त्यांना विचारण्याचीही सोय नाहीये, कारण पत्रकारांनी अडचण केली की लगेच ते खेकसतात, अरेतुरेवरती येतात नेहमीप्रमाणे. असो, अजित पवारांनी शिंदेच्या मंत्र्यांची समजूत काढली, तात्पुरती मलमपट्टी तर झालेली आहे, पण लॉंग टर्म काही सोल्युशन निघतंय का त्यावरती एक आपल्याला नजर टाकायला लागेल. त्यावरती आपली नजर असणार आहेच आहे. आधीच शिंदे सेना टेन्शनमध्ये. 2024 नंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिंदेच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आलं. त्यात पुन्हा गृहमंत्री पदासह काही महत्वाची खाती जी पाहिजे होती ती त्यांना मिळाली नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना या सरकारमध्ये स्थगिती मिळाली. MSRDC सारख्या खात्यात घेतलेले आर्थिक निर्णय अजितदादांच्या अर्थ खात्याच्या प्रश्नी पडत नाहीयेत. या विभागामार्फत सुरू असलेले प्रकल्प, त्याची देणी आणि या सगळ्याचा किती भार तिजोरीवरती पडतोय याची तपासणी दादा कदाचित करतील अशी स्थिती आहे. त्याचबरोबर PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यात कसा खर्च झालेला आहे हेही अजितदादा पाहण्याची शक्यता आहे. ही डोकेदुखी कमी म्हणून की काय, आता निधी वाटपाचा घोळ पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. आपली उपयुक्तता संपली असं मध्येच शिंदेंना वाटायला लागतं आणि मग ते भलतेच नाराज होतात, दरेगावात जातात. एकनाथ शिंदेंनी अजित पवारांशी अबोला धरलाय अशाही बातम्या काही माध्यमांनी दिलेल्या आहेत. एकूणच दोघांमधला संघर्ष कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चाललाय हे या सगळ्या बातम्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. या शिंदे पवार शीतयुद्धात खरी अडचण होते ती देवेंद्र फडणवीस यांची. वास्तविक 132 जागा जिंकून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. अशा वेळी खरं तर इतर कोणत्याही पक्षाची सत्तेसाठी तशी भाजपला काही गरज नाहीये असं विश्लेषकांचं मत आहे. पण तरी सुद्धा शिंदेसेना किंवा मग अजितदादांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन, ज्यांची तोंड खरं तर दोन्ही बाजूला आहेत, त्यांना सांभाळून कारभार हाकणं ही तारेवरची कसरत मुख्यमंत्री करतायत. येत्या काळामध्ये महापालिका निवडणुका आहेत, तेव्हा या दोघांनाही सोबत ठेवून काम करणं हे अर्थातच आव्हानात्मक असणार आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या एकूणच ताणलेल्या संबंधांबद्दल तुमची काय निरीक्षण आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच व्हिडिओवरच्या प्रतिक्रियाही आम्हाला द्यायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.